नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे निर्धास्तपणे होत आहेत. परंतु या बांधकामांवर कारवाई करताना अधिकारी मात्र थातुरमातुर कारवाई करताना दिसत आहेत. नुकतेच अशा इमारतींना कोणतीही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहे. मात्र ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की ठाणे शहरात सद्यस्थितीत येऊरसह 300च्या वर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अशा अनधिकृत बांधकामांबाबत मी 2021 मध्ये तक्रार केली असता लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामांना लाईट पाणी देऊ नये असे आदेश दिले होते. तरी देखील इमारतींना लाईट पाणी दिले गेले. त्यामुळे लोकायुक्तांच्या आदेशानंतर देखील वीज आणि पाणी पुरवठा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अनधिकृत बांधकाम प्रकरणी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचे काय झाले? येऊर वन परिक्षेत्रात बांधकाम परवानगी नसताना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने झाली, यात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत, यांचे विकासक कोण, वीज आणि पाणी देणारे अधिकारी कोण, या बांधकामांवर बरदस्त असलेले ठाण्यातील आका कोण, या सर्वांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. कारण हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. येथून पुढे अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याच्या सर्व कारवाया कोर्ट मॉनिटरिंग खाली झाल्या पाहिजेत अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी सोबत मुख्य प्रवक्ते राहुल पिंगे व प्रवक्ते हिंदूराव गावळे उपस्थित होते. तसेच याबाबत आयुक्तांनी ठोस भूमिका न घेतल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येऊरमध्ये 175 अनधिकृत बंगले आहेत, 28 अधिकृत जे होऊ शकत नाही ते आहेत. मुंबऱ्यामध्ये दिव्यामध्ये 26 इमारती आहेत, कळव्यामध्ये 15 आहेत, दिव्यामध्ये 110 आहेत, वर्तकनगर लोकमान्य नगर मध्ये 7 आहेत, 10 आहेत, 7 का 10 आहेत, माजिवड्यामध्ये 10 आहेत आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये छोटी मोठी बांधकामं ही सुरू आहेत. कोठारी कंपाऊंड असेल इतर ठिकाणी. तर ही सगळी बांधकामं दाखवली का बन्सालींना? ही कोर्टाला दाखवली का चौकशीत? तर नसतील दाखवली. नंतर जी आम्ही हे केली होती, लोकायुक्तांकडे PIL केली होती, लोकायुक्तांनी त्यावेळेस आदेश दिले होते 2021 साली की पाणी थांबवा, लाईट थांबवा, हे थांबवा. आता तुम्ही घोषणा करताय लाईट पाणी थांबवायच्या. तेव्हापासून काय केलं? ते थांबवलेत का? नसतील थांबवली तर त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? ही बांधकामं करण्यात जे जबाबदार आहेत अधिकारी, ठीक आहे, आज कोर्टाचे होतील, त्यांच्यावर कारवाई करणार का? आज जो तोडायला एवढा पैसा खर्च होतोय हा वसूल कोणाकडनं करणार? या अधिकाऱ्यांकडनं करणार का? ह्या बिल्डर लोकांकडनं करणार का? याच्या मागे अख्खा कोण हे शोधून काढणार का? याच्यासाठी CBI इन्क्वायरी लावणार का? याच्यासाठी अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार का? हा आमचा प्रश्न आहे. आणि हे जर 2 दिवसात यांनी केलं नाही, आयुक्तांनी यांना या दोषींवरला निलंबन किंवा सक्त कारवाई केली नाही, ज्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली होती त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही 2 दिवसात बन्सालींसमोर जबाब द्यायला जाणार, आमची टीम. हे सगळे कागदोपत्री पुरावे. नवीन ठाणे स्टेशन, सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपसेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या सॅटिस 2 प्रकल्प या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डरचे टाकण्याचे काम गेले 2 दिवस सुरू आहे. विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली. तसेच सत्तेत असलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि
साधी पाहणी देखील केली नसल्याने विचारे यांनी खंत व्यक्त केली. कारण शिंदे गटाचे राजकारण, फोडाफोडी, दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काहीही पडले नसल्याचा आरोप विचारे यांनी केला. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. 4.50 मीटरच्या 5 गर्डर असून हे गर्डर टाकण्याचे स्टील कॉन्क्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. प्रकल्पाला सन 2018 साली मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला. 261 कोटी व रेल्वे पुलासाठी 39 कोटी अशी एकूण 298 कोटीला मान्यता मिळाली. दिल्लीच्या IRDC विभागाकडून ही मंजुरी मिळवून घेतली. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यामध्ये सुरू झाले. या ठाणे शहराचं विजन डॉक्युमेंट आपण तयार केलं होतं. त्याच्यामध्ये हा सॅटिस हे सांगितलं होतं. रेल्वे स्टेशनचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा त्यावेळेला माहिती घेतली होती आणि त्या विजन डॉक्युमेंटमध्ये आलं होतं. हा जे ठाणे मुलुंडच्या दरम्यानचं जे स्टेशन आहे हे सुद्धा विजन डॉक्युमेंटमध्ये त्यावेळेला आलं होतं की या ठिकाणी जर आपल्याला गर्दी कमी करायची असेल ठाणा स्टेशनची तर दुसरं स्टेशन असलं पाहिजे. आणि त्याचा पाठपुरावा करण्यापासून हायकोर्टामध्ये 12 वर्ष आपण ही केस लढत होतो. परंतु ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या तिकडच्या लोकांचं पुनर्वसन करून या ठिकाणी आपण ते संबंध करतोय. ते सुद्धा काम चालू आहे. आणि मला वाटतं हे जर लवकर झालं हे स्टेशन, त्याचबरोबर ठाण्याचं जवळजवळ मला वाटतं 2100 करोड रुपयाला मंजुरी त्या ठिकाणी मिळेल नवीन स्टेशनला. म्हणजे एअरपोर्टच्या धर्तीवरती ते स्टेशन असणार आहे. तिथे डेक असणार आहे. वरती छोटे छोटे त्या ठिकाणी बसण्यासाठी रेस्टॉरंट असतील किंवा वेटिंग एरिया असेल. किंवा आता कालच मला समजलं की आज वेटिंग एरिया एवढ्या मोठ्या स्टेशनसाठी आपण वेटिंग एरिया त्याचं भूमिपूजन केलं होतं, ते लोकार्पण केलं. काल मला समजलं की तिथे रेस्टॉरंट तिकडे ओपन करतात. हे काय चाललेलं काय आहे सर? श्री साईनाथ सेवा समिती व श्री साईबाबा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे यांच्यातर्फे साईनाथ मंदिर या संस्थेतर्फे साईनाथ मंदिर हॉल व मंदिर परिसर वर्तकनगर ठाणे पश्चिम येथे दिनांक 26, 27, 28 जुलै रोजी साई चरित्र पठण करण्यात आले होते. त्याचा काल 28 जुलै रोजी सांगता समारंभ संपन्न झाला. तसेच वर्तकनगर व प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच ठाण्यातील जलतरणपटूंनी विदेशात जाऊन विशेष मेहनत घेऊन जलतरण स्पर्धेत पारितोषिक मिळवले. ठाण्याचे नाव जागतिक पटावर मोठे केल्याबद्दल सदर विद्यार्थ्यांचेही श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, ठाणेकर नागरिक व साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नैबागकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम संपन्न करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केलकर, अध्यक्ष मंगेश नैबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, उपाध्यक्ष अशोक रामचंद्र हिरानंदानी, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडी, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त अशोक सुर्वे, हरी माळी, श्रीमती अपर्णा अनिल जाधव आदींचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पत्रकारांशी बोलताना साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर यांनी अधिक माहिती दिली.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. माझा विठ्ठल माझी माऊली ज्येष्ठांसोबतचा मुक्त संवाद म्हणजेच आपल्या सभोवताली जे ज्येष्ठ एकटे राहतात त्यांच्यासोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, त्यांच्या आजवरच्या आयुष्यात अलगद डोकावण्याचा केलेला प्रयत्न, हळूवारपणे त्यांना मायेची घातलेली साथ, एकटेपणाची जाणीव न होऊ देता आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. कोणत्याही प्रकारची अडचण वाटल्यास मग ती शारीरिक असो, मानसिक किंवा इतर कोणतीही, सेवेकरी म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही आपल्यासोबत सदैव मुलाप्रमाणे असणार आहोत. हा आत्मविश्वास प्रत्येक ज्येष्ठामध्ये निर्माण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पहिल्याच मुक्त संवाद सुधा धारप वय 84 या माऊलीच्या आयुष्यातील अनेक सुखदुःखाचा संघर्षमय प्रवास उलगडणारा ठरला. आपल्या उपस्थितीत सर्वच सदस्यांनी विविध कलागुणांचा माध्यमातून माऊलीला आनंद व समाधान देण्याचा प्रयत्न केला. खरं तर आदित्य प्रतिष्ठान ठाणे, अभिनय कट्टा, श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांचा पहिला अंक पार पडला. अनेक अव्यक्त भावनांचा बांध फुटला व व्यक्त होत असताना आम्ही सर्वजण माऊलीचे भरभक्कम कुटुंब म्हणून बाहेर पडलो. हे नाते केवळ एका दिवसाचे नसून कायमस्वरूपी एक वेगळ्याच बंधनात बांधले गेलेल्याचा साक्षात अनुभव मिळाला. माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने माझा या संकल्पना एक मूर्त स्वरूप प्राप्त झाले. त्या माऊलीला आम्ही लेकरं तुझीच आहोत हे सांगण्यात आम्ही यशस्वी ठरलो. ज्येष्ठांचा एकटेपणा घालवण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एकटे नाही तर इतके मोठे कुटुंब आपल्या सोबत आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न आज यशस्वीपूर्ण पहिल्या मुक्त संवादाच्या स्वरूपात पार पडला. आज मी धन्य झाले. हे आम्ही निघताना त्या माऊलीच्या मुखातून आलेले उद्गार माझा विठ्ठल माझी माऊलीच्या पुढच्या प्रवासाला प्रेरणा देतील. आज माझ्यासोबत पहिल्याच ज्येष्ठांसोबत झालेल्या मुक्त संवादाच्या या वारीत सहभागी झालेले वारकरी साहित्यिक विनोद पितळे, संगीतकार किरण वेहेले, शिक्षिका नीता रामतीर्थ, गायक हरीश सुतार, अभिनेते परेश दळवी, तबलावादक मैत्रेय दिवाडकर, सुशिक तरुण चैतन्य म्हात्रे, इंजिनियर स्वरांगी कळारे, इंजिनिअरिंग विद्यार्थी पार्थ म्हात्रे, व्हिडिओ एडिटर लाभेश मिडभावकर, सेवेकरी संभाजी आंद्रे यांनी चोख कामगिरी बजावत आजच्या पिढीला एक चांगला संदेश दिला.
मी सर्व आजच्या तरुण युवक युवतींना आवाहन करू इच्छितो की आठवड्यातील 2 तासाची वेळ राखून ठेवा व या मुक्त संवादाच्या वारीत सहभागी व्हा. ज्येष्ठांचे आशीर्वाद आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी नक्कीच निर्णायक ठरतील. ठाणे शहरातील नामवंत सामाजिक सांस्कृतिक संस्था ब्रह्मांड कट्टा यांच्या विद्यमाने राष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून कवी मुकुंद नारायण जाधव यांच्या वादळवेल या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी 27 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह ब्रह्मांड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ब्रह्मांड कट्टा संस्थेच्या कारकिर्दीतील हा 4था पुस्तक प्रकाशन सोहळा होता. कार्यक्रमाची सुरुवात सूरज बरकुंटुवाड, सावंत कुमार सुपे व सुमेधा मोरे यांनी भावगीत भक्तिगीत सादर करून केली, तर सरस्वती वंदना वर्षा गंद्रे यांनी गायली. सामाजिक व राष्ट्रीय भावनेची जाण मनात ठेवत अत्यंत आशयघन व मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या कविता वादळवेल या काव्यसंग्रहात भेटीस आणून कवी मुकुंद जाधव यांनी साहित्याच्या दालनात नवे पाऊल ठेवले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास अनेक नामवंत कवी, कवयित्री, समाजसेवक, उच्च पदस्थ अधिकारी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. काव्य पुस्तकाची प्रस्तावना साहित्यिक समीक्षक डॉक्टर किरण भिंगारदेवे, महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य परिषद पुणे यांनी केले. ते या पुस्तकाचे संपादक असून त्यांनी प्रकाशनाच्या वेळी आलेले अनुभव विशद केले. विलास पवार प्रियदर्शी पब्लिकेशन यांच्या माध्यमातून हे काव्य पुस्तक प्रकाशित केले गेले आहे. वादळवेल काव्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे माजी न्यायाधीश डॉक्टर D.K. सोनावणे यांच्या हस्ते संपन्न झाला. न्यायाधीश सोनावणे यांनी आपल्या भाषणात काव्य पुस्तकाबद्दल विविध अशा टिप्पण्या केल्या. त्यांना जे पटले ते त्यांनी कौतुकाने मांडले, परंतु काही गोष्टी त्यांना प्रेरित होत्या त्या त्यांनी लोकांसमोर जाहीररित्या मांडल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद हेमंत मोकल यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले. कवी मुकुंद जाधव यांनी भावुक शब्दात आपले विचार मांडले व सर्व मित्र परिवाराचे आभार मानले. कवी मुकुंद जाधव यांचा नातू प्रसन्न जाधव यांनी आजोबांवर सुंदर कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. काव्य प्रकाशन सोहळ्यास रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वादळवेल काव्य पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक महेश मुकुंद जाधव, स्वागत अध्यक्ष दिनेश सकट होते. त्याचबरोबर महेंद्र देशमुख, जितेंद्र तांबे, समाजसेविका रेखाताई गायकवाड, प्रियानंद गायकवाड, प्राध्यापक अनिल आठवले, बाळकृष्ण खिल्लारे व बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी सहकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.